नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने तयार होणारं खारं वांग कसं करायचं ते आपण बघणार आहोत। या खाऱ्या वांग्याच्या पारंपरिक पद्धतीच्या प्रकारामध्ये गरम मसाला किंवा कोणताही मसाला वापरला जात नाही। अगदी मोजक्यात साहित्यात हे चविष्ट खारं वांग स्वतःच्या एका विशिष्ट चवीमध्ये तयार होतं। त्यासाठी या ठिकाणी पाव किलो वांगी घेतलीत। मध्यम आकाराची वांगी आहेत। नग म्हणाल तर 8 नग यामध्ये बसलेले आहेत। तर मिठाच्या पाण्याने ही वांगी एकदा दोनदा धुवून घ्यायची आणि यावरती असलेली धूळ किंवा चिखल वगैरे काही बाजारात बसलेला असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आणि धुतल्यानंतर ही वांगी कपड्याने पुसायची। आणि आता यासाठी लागणारं साहित्य बघूया। अर्धी वाटी अगदी छोट्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यावरची सालं काढली आहेत। तुम्हाला सालं काढा वाटत असेल काढा, नाही काढले तरी चालतील। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा किस घेतलाय। सुकं खोबरं आहे हे। अर्धा चमचा जिरं आणि हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे वांग्याची चव खूप छान लागते। हा पदार्थ मी तुम्हाला जवळून दाखवते। तर हे आपले नेहमीच्या जिऱ्यापेक्षा थोडी वेगळी जिरीच आहेत। याला शहाजिरे म्हणतात। किराणाच्या मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळतील आणि यामुळे आपल्या खाऱ्या वांग्याला खूप छान चव येणार आहे। हा पदार्थ वांग्यामध्ये नक्की घाला आणि एकदा वांग अशा पद्धतीने करून बघा। तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कोथिंबीर घेतलीये भरपूर सारी, धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे। आता हे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय। शेंगदाणे आपण अगोदरच भाजलेले आहेत। आता मध्यम गॅसवर खोबऱ्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत किंवा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं। तर आपलं खोबरं इथं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि खोबरं आपण काढून घेऊया। आता मिक्सरचं भांडं घेतलंय एक, त्यामध्ये सुरुवातीला जिरं आणि शहाजिरे हे दोनच जिन्नस घालायचे आणि आपण एकदा या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। कारण की सर्व पदार्थ जर आपण एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर मात्र हे जिरे आपले बारीक होणार नाहीत। आता यामध्ये लसण, हिरवी मिरची, भाजून घेतलेलं खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर आपण जी धुवून घेतली होती ती सुद्धा घालायची आणि यामध्ये थोडीशी हळद घालूया। अगदी पाव चमचा हळद घातली आणि चवीपुरतं मीठ। आता याला मात्र आपल्याला चालू बंद मिक्सरचं बटन करता करता जाडसर असे याचे कूट करून घ्यायचे किंवा हा मसाला आपला तयार झाला। यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही तरीही आपला मसाला ओलसर झालेला आहे। आता ही वांग्याची देठ कमी करून घेऊया। खूप लांब लांब आहेत म्हणून थोडीशी कमी करायची। 1-1.5 इंचाचं देठ याला वांग्याला राहू द्यायचं आणि अशा पद्धतीनं ही देठ काढून घेऊया। आता नेहमीच्या मसाला वांग्यासाठी आपण जशी वांगी चिरतो त्या पद्धतीनं याला मधून चीर द्यायचे। त्या अगोदर आपण यावरची मोठे मोठे असणारे काटे सुद्धा काढून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने चिरून घेऊ। यामध्ये कीड वगैरे आहे का नाही हे सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचंय। बऱ्याच वेळेला वांग्याचं साल आणि बियांचा भाग याच्यामध्ये सुद्धा कीड सापडते। या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही हे वांग चेक करून घेऊ शकता। तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करत जा। अशाच पद्धतीने सर्व वांगी आपली चिरून झालेली आहेत। आता आपण मसाला या प्लेटमध्ये काढून ह्या वांग्यामध्ये भरायचा आहे। आता तुमच्या लक्षात आले असेल की हे वांगे चिरले की आपण पाण्यामध्ये घातलेले नाहीत, कारण की आपण मसाला अगोदर तयार करून घेतला आणि वांगे आपले अगोदरच चिरून म्हणजे स्वच्छ धुवून आणि पुसून झालेली होती। त्यामुळे याला पुन्हा पाण्यात टाकण्याची गरज नाही। लागलीच आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत। असा दाबून व्यवस्थित असा आपल्याला या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। मसाल्यामध्ये आपण वाटताना बिलकुल पाणी घातलेलं नव्हतं, परंतु कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची याचं मॉइश्चर या कुटामध्ये आलेलं आहे आणि बऱ्यापैकी हा मसाला आपला ओलसर झालेला आहे। तर तुमचा मसाला थोडाफार कोरडा वाटत असेल तर अगदी 1 चमचा पाणी या ठिकाणी तुम्ही या मसाल्यामध्ये घालू शकता आणि थोडासा ओलवून घेऊ शकता। आता आपली वांगी ही भरून झालेली आहेत। उरलेला मसाला सुद्धा आपण दाबून पूर्णपणे या वांग्यात भरून घ्यायचा आणि आपण मसाला काही शिल्लक ठेवायचा नाही। आता वांग्यामध्ये संपूर्ण मसाला भरून झालेला आहे। गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवायची, म्हणजे ज्या कढईचं तळ असं जाड असतं ते ठेवायचं आणि गॅस मध्यम करायचा। यामध्ये तेल घालूया। तर या ठिकाणी थोडंसं जास्तीच तेल आपल्याला लागणार आहे। साधारण 4 चमचे तेल इथे मी वापरलेलं आहे।
तेल गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी, लसूण काहीही न घालता फक्त मसाला भरलेली वांगी आपण या तेलामध्ये घालूया आणि परतून घेऊ। तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण खूप कमी साहित्य यासाठी वापरलेलं आहे, कोणतेही जास्तीचे मसाले या ठिकाणी वापरलेले नाहीयेत। वांग्यांना चहू बाजूने तेल लागलं पाहिजे आणि ही वांगी थोडीशी भाजल्यासारखी झाली की आपण याला झाकून ठेवूया। झाकून ठेवून आपल्याला एखाद मिनिटभर या वांग्यांना बिना पाणी घालता असंच वाफवून घ्यायचं। तर गॅस अगदी मंद करायचा आणि 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत, परंतु पूर्णपणे शिजलेली नाहीयेत। आता 1-2 चमचे पाणी यामध्ये घालायचं, जेणेकरून वाफ तयार होईल या पाण्याची आणि आपली वांगी अजून थोडी शिजू शकतात। तर पुन्हा एखाद मिनिटभर हे असंच झाकून ठेवायचं। त्यानंतर मात्र याचं झाकण काढायचं, पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करूया आणि आता मात्र यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। या ठिकाणी तुम्हाला रस्सा जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्ती पाणी घाला किंवा मग अर्धा ग्लास पाणी घातलं तरी वांग शिजायला पुरेसं होतं। मी यामध्ये साधारण 1.5 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे। पुन्हा याला आपल्याला 3-4 मिनिट शिजवून घ्यायचं। वांग खूप जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि देठाला दाबून बघूया, वांग शिजलं असेल म्हणजे देठ याचं चांगलं दबल्या गेलं की वांग शिजलं असं समजायचं आणि गॅस बंद करायचा। वरतून थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि आपलं हे खमंग असं पारंपरिक पद्धतीचं खारं वांग तयार झालं। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।